मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवाजी पाटील व सुनील रामचंद्र कुंभार यांनी तहसीलदार कार्यालय पलूस येथे सुरू केलेले आमरण उपोषण आज 3ऱ्या दिवशी सायंकाळी स्थगित करण्यात आले. उपोषणाच्या मागण्यांबाबत प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम व मंडल अधिकारी अण्णासाहेब हंगे यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. आज सायंकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते ज्यूस पिऊन राहुल पाटील व सुनील कुंभार यांनी उपोषण सोडले. महाराष्ट्रातील वाढत्या बलात्काराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा, तपास व न्यायालयीन प्रक्रियेला गती, पीडितांना तातडीची मदत तसेच संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी प्रताप पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, आशिष सूर्यवंशी, दौलत पाटील, कुलदीप वारे, स्वप्नील जाधव, सागर कदम, संतोष कदम, अमीर पठाण, हरीश वडार, अनिल पाटील, सुरेश शिखरे, संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर सदर उपोषण सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती राहुल पाटील यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.